जेव्हा रात्र गहिरी होते तेव्हा गोष्टी कुजबुजू लागतात. नमस्कार, मी निशा. निशा विस्पर्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत. मी निशा. आज पुन्हा या नव्या एपिसोडमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. दिवसभराचे श्रम आणि दगदग विसरून जाऊन तुम्हाला स्वर्गीय अशी झोप लागावी यासाठी मी आज पुन्हा आले आहे, तुम्हाला सागरी इतिहासातील एक विस्मयकारक घटना सांगण्यासाठी. पलंगावर शांतपणे आरामदायी अशा अवस्थेत स्वतःला पसरून द्या आणि डोळे बंद करून माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित करा. आणि माझे कथन सुरू होण्यापूर्वी नाकाने 3 दीर्घ श्वास घ्या आणि प्रत्येक श्वास शांतपणे तोंडाने सोडून द्या. शरीराला अत्यंत निश्चल अवस्थेत सोडून द्या. आपल्याला आता पूर्ण आराम करून माझ्या बोलण्यात तल्लीन होऊन जायचे आहे. आणि हो, पुन्हा एकदा विनंती करते की माझ्या निशा विस्पर्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर आजचा आपला विषय आहे वास्को द गामा, त्याने शोधलेला भारताचा समुद्री मार्ग आणि त्याचे दूरगामी परिणाम. ऐका तर आता निवांतपणे. कधी कधी इतिहास बदलण्यासाठी एखाद्या माणसाला तलवार उचलावी लागत नाही, त्याला फक्त समुद्रात उतरावं लागतं. समोर क्षितिजापलीकडे काय आहे याची खात्री नसताना, पाठीमागे आपलं घर, आपली माणसं आणि परिचित जग सोडून अज्ञाताच्या दिशेनं जहाजाचे शीड उभारावे लागते. 15व्या शतकाच्या अखेरीस युरोपच्या पश्चिम टोकाला असलेल्या पोर्तुगालमध्ये अशीच एक स्वप्न पाहिली जात होती. स्वप्न होतं भारताचं. भारत, जिथून मिरी, दालचिनी, लवंग, वेलची, जायफळ, रेशीम, मौल्यवान दगड आणि असंख्य विलक्षण वस्तू युरोपच्या बाजारपेठेत पोहोचत होत्या. पण त्या वस्तू युरोपात पोहोचेपर्यंत त्यांची किंमत कितीतरी पटींनी वाढलेली असे. कारण भारत आणि युरोप यांच्यामध्ये फक्त हजारो मैलांचं अंतर नव्हतं, मध्ये होता एक संपूर्ण समुद्र. आणि त्या समुद्राचा शेवट कुठे होतो हे युरोपियनांना पूर्णपणे माहीत नव्हतं. मसाल्यांचा सुगंध. आज आपण एखाद्या स्वयंपाकघरात सहजपणे मिरीचा डबा उघडतो, दालचिनीचा तुकडा हातात घेतो, वेलचीचा सुगंध घेतो. पण 15व्या शतकातील युरोपमध्ये हे मसाले केवळ स्वयंपाकघरातील पदार्थ नव्हते, ते जवळजवळ संपत्ती होते. एका छोट्याशा पिशवीत मावणारी काळी मिरी कधीकधी सोन्या इतकी मौल्यवान मानली जाई. युरोपमध्ये मसाल्यांची मागणी मोठी होती, पण भारतातून युरोपपर्यंत माल पोहोचण्यासाठी अनेक व्यापारी, बंदरे आणि मध्यस्थ पार करावे लागत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरून माल अरबी समुद्रात जात असे. तेथून तो अरबी व्यापाऱ्यांच्या हातात जाई. मग लाल समुद्र, इजिप्त, भूमध्य समुद्र आणि अखेरीस युरोप. या संपूर्ण व्यापार मार्गावर अनेक सामर्थ्यवान व्यापारी आपापला हिस्सा घेत असत. पोर्तुगालला मात्र या साखळीतील मध्यस्थ व्हायचं नव्हतं. त्यांना थेट भारतात पोचायचं होतं आणि त्यासाठी त्यांना एक गोष्ट शोधायची होती: समुद्रातून भारतात जाणारा मार्ग. एक राजपुत्र आणि समुद्राचं स्वप्न. या स्वप्नामागे पोर्तुगालच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती होती, प्रिन्स हेन्री. इतिहासात त्याला हेन्री द नॅव्हिगेटर या नावाने ओळखलं जातं. तो स्वतः मोठ्या समुद्र प्रवासावर भारतापर्यंत गेला नाही, पण त्याने पोर्तुगालच्या नाविकांना एक वेगळंच स्वप्न दिलं. आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरून दक्षिणेकडे जा, पुढे जा, आणखी पुढे जा. कदाचित आफ्रिकेचे दक्षिण टोक गाठता येईल. आणि जर तिथे समुद्राचा मार्ग पूर्वेकडे वळत असेल तर कदाचित
भारत गाठता येईल. एका मागून एक पोर्तुगीज जहाजं आफ्रिकेच्या किनाऱ्याकडे निघू लागली. नकाशे सुधारले. नाविकांनी नवीन तारे ओळखले, नवीन वारे समजून घेतले, नवीन प्रवाहांचा अभ्यास केला आणि हळूहळू आफ्रिकेचा पश्चिम किनारा पोर्तुगीजांना परिचित होऊ लागला. पण एक मोठा प्रश्न अजूनही उभाच होता. आफ्रिकेचा शेवट नेमका कुठे आणि त्या शेवटानंतर काय? 1488 साली पोर्तुगीज नाविक बार्तोलोम्यू डायसने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला गाठलं. तो क्षण इतिहासात अत्यंत महत्त्वाचा होता. त्याने एका प्रचंड वादळी समुद्रातून मार्ग काढला, आफ्रिकेचे दक्षिण टोक पार केलं आणि त्याला समजलं, समुद्र इथे संपत नाही, तो पुढे पूर्वेकडे जातो. भारताकडे जाण्याची शक्यता आता स्वप्न राहिली नव्हती, ती वास्तवाच्या अगदी जवळ आली होती. डायसने त्या टोकाला नाव दिलं होतं केप ऑफ स्टॉर्म्स, वादळांचं भूशीर. पण पोर्तुगालचा राजा जॉन दुसरा याला त्या नावात भविष्य दिसत नव्हतं. त्याने त्याचं नाव बदललं. केप ऑफ गुड होप, आशेचं भूशीर. कारण आता पोर्तुगालच्या मनात एक आशा निर्माण झाली होती. भारताकडे समुद्र मार्गाने जाता येऊ शकतं. पण त्या मार्गावरून प्रत्यक्ष भारतापर्यंत जाणार कोण? आणि मग सन 1497 पोर्तुगालची राजधानी लिस्बन. तेथील बंदरात 4 जहाजं सज्ज होती. मुख्य जहाजाचं नाव होतं साओ गॅब्रिएल. त्यावरचा तरुण कप्तान होता वास्को द गामा. त्याचं वय साधारण 30च्या दशकात होतं. तो समुद्राचा पूर्णपणे अनोळखी नव्हता, पण त्याच्या समोरचं काम मात्र विलक्षण होतं. राजा मॅन्युएल प्रथमने त्याला आदेश दिला होता, भारताकडे जाणारा समुद्री मार्ग शोधा. ही केवळ व्यापाराची मोहीम नव्हती, यात पोर्तुगालच्या भविष्यासाठी प्रचंड राजकीय आणि आर्थिक महत्त्व होतं. 4 जहाजं, सुमारे 150 नाविक, काही सैनिक, नकाशे, रसद, पाण्याची पिंप, अन्न, तोफा आणि सर्वात महत्त्वाचं अज्ञात समुद्रावर विश्वास. 8 जुलै 497 लिस्बनच्या बंदरातून जहाजांनी हळूहळू मार्ग धरला. किनारा मागे सरकू लागला. घरं लहान झाली. मग बंदर दिसेनासं झालं आणि काही वेळाने समोर फक्त समुद्र होता, निळा, अथांग आणि शांत. पण त्या शांततेखाली अनेक संकटं लपली होती. समुद्राशी पहिली परीक्षा पोर्तुगीज जहाजं आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेकडे निघाली. कॅनरी बेटे, केप व्हर्डे आणि मग आफ्रिकेचा लांबच लांब किनारा. नाविकांना माहीत होतं की दक्षिणेकडे जाताना समुद्र त्यांना सोपा प्रवास देणार नाही. वाऱ्यांची दिशा बदलत होती, लाटांची उंची वाढत होती. कधी आकाश स्वच्छ तर अचानक काळे ढग आणि मग वादळ. लाकडी जहाज समुद्राच्या प्रचंड लाटांवर वर खाली फेकलं जाई. डेकवर पाणी साचत असे. माणसं दोरखंडांना धरून उभी राहत. काही वेळा जहाजाचं शीड फाटण्याची भीती असे आणि तरीही जहाज पुढे जात होतं. कारण प्रत्येक नाविकाच्या मनात एकच प्रश्न होता, भारत किती दूर आहे? काही महिन्यांनी ते आफ्रिकेच्या दक्षिण भागाजवळ पोहोचले आणि मग
त्यांच्या समोर आला तो समुद्राचा भयंकर भाग, केप ऑफ गुड होप. इथे समुद्राची अवस्था अनेकदा उग्र असे. अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागराच्या पाण्याच्या विशाल प्रदेशाजवळून जहाजांना मार्ग काढायचा होता. मोठ्या लाटा, अचानक बदलणारे वारे, धुकं आणि दिशेचा सतत बदलणारा अंदाज. पण वास्को द गामा मागे फिरला नाही. जहाजांनी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला. आता एक अद्भुत गोष्ट घडली होती. ते अटलांटिकच्या पश्चिमेकडून हळूहळू हिंदी महासागराच्या दिशेने आले होते आणि पुढे भारत. पण भारत कुठे आहे? आज आपल्याकडे नकाशा आहे. मोबाईलवर बोट ठेवलं की भारत कुठे आहे ते क्षणात दिसतं. 15व्या शतकात मात्र समुद्रावर अशी कोणतीही सोय नव्हती. नाविकांकडे कंपास होता. आकाशातील सूर्य आणि ताऱ्यांवरून ते अक्षांशाचा अंदाज घेत. विशेषतः ध्रुव तारा उत्तरेकडील दिशा ठरवण्यासाठी उपयोगी पडत असे. सूर्याची उंची मोजून ते आपलं स्थान ठरवण्याचा प्रयत्न करत. पण रेखांश, तो अचूक ठरवण्याची पद्धत अजून विकसित झालेली नव्हती. म्हणून जहाज कुठे आहे हे अनेकदा अंदाजावरच अवलंबून असे. समुद्रात हजारो मैल प्रवास करताना एखाद्या छोट्याशा गणनेची चूक शेकडो मैलांचा फरक निर्माण करू शकत असे. आणि अशा परिस्थितीत वास्को द गामाला भारत शोधायचा होता. पूर्व आफ्रिकेची किनारपट्टी, आफ्रिकेचे दक्षिण टोक पार केल्यानंतर जहाजं पूर्वेकडे वळली. आता त्यांच्या डाव्या बाजूला आफ्रिकेचा किनारा होता आणि समोर हिंदी महासागर. ते मोझांबिकच्या किनाऱ्यावर आले. इथल्या बंदरांमध्ये अरब व्यापाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची होती, कारण हिंद महासागर हा त्यावेळीशी अजिबात रिकामा समुद्र नव्हता. शेकडो वर्षांपासून अरब, भारतीय, आफ्रिकन आणि इतर व्यापारी या समुद्रातून प्रवास करत होते. मोसमी वाऱ्यांचं ज्ञान त्यांना होतं. या वाऱ्यांना आपण आज मॉन्सून विंड्स म्हणतो. विशिष्ट ऋतूमध्ये वारा आफ्रिकेकडून भारताच्या दिशेने वाहू शकतो आणि दुसऱ्या ऋतूमध्ये उलट दिशेने. या वाऱ्यांचा उपयोग करून भारतीय आणि अरब नाविक शतकानुशतकं व्यापार करत होते. वास्को द गामा आणि त्याचे सहकारी मात्र या विशाल समुद्री जगात नवागत होते. त्यांना इथल्या मार्गांची पूर्ण माहिती नव्हती. म्हणून त्यांना स्थानिक नाविकांची मदत घ्यावी लागणार होती. मोझांबिकमध्ये पोर्तुगीज जहाजं थांबली. त्यांना वाटलं होतं की इथले स्थानिक शासक आणि व्यापारी त्यांना मदत करतील. पण परिस्थिती तितकी सोपी नव्हती. पूर्व आफ्रिकेतील अनेक बंदरांवर अरब व्यापाऱ्यांचा प्रभाव होता आणि हे व्यापारी आधीपासून भारताशी व्यापार करत होते. दूरवरून आलेल्या पोर्तुगीजांना ते आपले प्रतिस्पर्धी म्हणून पाहू शकत होते. वास्को द गामाला मात्र पुढे जायचं होतं. तो भारताचा मार्ग शोधत होता आणि त्याला असा कोणीतरी नाविक हवा होता ज्याला हिंदी महासागराची खरी ओळख होती. प्रवास पुढे चालू राहिला. जहाजं मोंबासाजवळ पोचली, पण तिथेही त्यांना फारसा विश्वास मिळाला नाही. परिस्थिती तणावपूर्ण झाली. मग ते पुढे गेले आणि अखेरीस पूर्व आफ्रिकेच्या किनाऱ्यावर त्यांना एक बंदर मिळालं, मालिंदी. इथे परिस्थिती वेगळी होती. मालिंदीचा स्थानिक शासक पोर्तुगीजांशी मैत्रीपूर्ण होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला भारताकडे जाणाऱ्या समुद्री मार्गाची माहिती होती. वास्को द गामाला अखेर तो मनुष्य मिळाला
ज्याची त्याला गरज होती. एक अनुभवी स्थानिक नाविक. त्याच्या ओळखीबद्दल इतिहासात विविध मते आहेत. लोकप्रिय कथांमध्ये त्याला अहमद इब्न माजिदशी जोडले जाते. मात्र आधुनिक इतिहासकारांना ही ओळख निश्चित मान्य नाही. काही स्रोतांनुसार तो गुजरात किंवा हिंद महासागरातील इतर व्यापारी परंपरांशी संबंधित नाविक असावा. नाव कोणतंही असो, महत्त्वाची गोष्ट एकच होती. आता वास्को द गामाकडे भारतीय महासागर ओलांडण्यासाठी स्थानिक समुद्री ज्ञान होतं आणि त्या ज्ञानामुळे त्याच्या प्रवासाला नवा वेग मिळाला. मोसमी वारा हिंदी महासागरावर एक अदृश्य शक्ती होती. ती होती मोसमी हवा. हवा दिसत नाही, पण तिच्यावर संपूर्ण जहाजाचं भविष्य अवलंबून असतं. योग्य ऋतूची हवा पकडली तर जहाज हजारो मैल वेगाने पुढे जाऊ शकतं. चुकीची वेळ निवडली तर जहाजाला समुद्रातच अडकून राहावं लागू शकतं. मालिंदीहून जहाजांनी भारताच्या दिशेने समुद्रात प्रवेश केला. आफ्रिकेचा किनारा हळूहळू मागे सरकला. समोर आता कोणताही भूभाग नव्हता, फक्त हिंदी महासागर. दिवस, रात्र आणि आकाश. दिवसा सूर्य, रात्री तारे आणि त्यांच्या खाली अथांग पाणी. समुद्र प्रवासाला आता एक वेगळीच भावना आली होती, कारण नाविकांना माहीत होतं भारत आता दूर नाही. कदाचित काही दिवस, कदाचित आणखी. प्रत्येक सकाळी ते क्षितिजाकडे पाहत. दूरवर एखादा पक्षी दिसतोय का? पाण्यात तरंगणारी वनस्पती? कुठलं जहाज? कुठला धूर? भूमीची काही खूण? आणि मग 20 मे 1498 हिंदी महासागराच्या क्षितिजावर एक किनारा दिसला. भारत. मलबार किनारा, आजच्या केरळचा प्रदेश. वास्को द गामा आणि त्याच्या नाविकांनी अखेर भारत गाठला होता. ते ज्या देशाचं स्वप्न घेऊन निघाले होते, तो देश त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्यांचं अंतिम गंतव्य होतं कालिकट, आजचं कोझिकोड. त्या काळात कालिकट हे मलबार किनाऱ्यावरील अत्यंत समृद्ध आणि महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. इथे अरब व्यापारी होते, भारतीय व्यापारी होते, चीन आणि आग्नेय आशियाशी व्यापाराचे संबंध होते. मसाल्यांचा व्यापार प्रचंड मोठा होता. कालिकटचा शासक झमोरीन म्हणून ओळखला जात असे. वास्को द गामाला वाटलं होतं की त्याचं आगमन एका महान राजदूताप्रमाणे होईल, पण प्रत्यक्षात त्याच्या स्वागताचं स्वरूप तितकं भव्य नव्हतं. कारण कालिकटच्या व्यापाऱ्यांसाठी तो एक नवीन व्यापारी होता आणि त्याच्या भेटवस्तूही स्थानिक श्रीमंतीच्या तुलनेत फार प्रभावी नव्हत्या. पोर्तुगीजांना वाटत होतं की ते सोनं, रेशीम, दागिने आणि मौल्यवान वस्तू घेऊन आले आहेत, पण भारतीय आणि अरब व्यापाऱ्यांना त्या वस्तू फार विशेष वाटल्या नाहीत. हा पहिला सांस्कृतिक धक्का होता. एका बाजूला युरोप, दुसऱ्या बाजूला भारत. दोन्ही जगं समुद्रानं जोडली गेली होती, पण दोघांना एकमेकांची फारशी ओळख नव्हती. वास्को द गामाला भारतातील व्यापार व्यवस्था पूर्णपणे समजली नव्हती. त्याला कदाचित वाटलं असेल की तो एका नवीन जगात आला आहे, पण भारतासाठी तो एका नवीन परदेशी समुद्री शक्तीचा प्रतिनिधी होता. आणि कालिकटच्या बाजारात आधीपासूनच शतकानुशतकं व्यापार करणारे अरब व्यापारी होते. त्यांना पोर्तुगीजांच्या आगमनाचा ऐरथ लगेच समजला. हे लोक फक्त व्यापार करण्यासाठी आले आहेत का, की ते व्यापारावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहेत? हा प्रश्न पुढच्या काही दशकात अत्यंत महत्त्वाचा ठरणार होता.
समुद्रमार्ग सापडला. वास्को द गामाने भारतात पोहोचून एक मोठं काम केलं होतं. युरोपातून आफ्रिकेला वळसा घालून भारतात पोहोचण्याचा समुद्री मार्ग सिद्ध झाला होता. पण ही मोहीम संपली नव्हती. आता त्याला परत पोर्तुगालला जायचं होतं आणि परतीचा प्रवास तितकाच कठीण ठरणार होता. भारत सोडताना त्याच्याकडे काही मसाले आणि व्यापारी वस्तू होत्या, पण समुद्र त्याला अजून एक मोठी किंमत मागणार होता. भारताहून निघाल्यानंतर जहाजांना पुन्हा हिंदी महासागर पार करावा लागला. पण यावेळी परिस्थिती वेगळी होती. मोसमी वाऱ्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी वेळ महत्वाची होती. प्रवास लांबला, अन्न कमी होऊ लागलं, पाणी कमी झालं, नाविक आजारी पडू लागले. दीर्घ समुद्र प्रवासात सर्वात मोठा शत्रू अनेकदा वादळ नसतो, तो असतो रोग. विशेषतः दीर्घकाळ ताजी फळं आणि भाज्या न मिळाल्यामुळे होणारा स्कर्वीसारखा आजार. नाविकांच्या हिरड्या सुजत, दात गळत, शरीरे अशक्त होत आणि काही जण मृत्युमुखी पडत. समुद्र मात्र तसाच पुढे पसरलेला होता. जहाजं पुन्हा आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आली, मग दक्षिणेकडे आणि पुन्हा केप ऑफ गुड होप. यावेळी परतीचा प्रवास अधिक कठीण झाला. जहाजं तुटली, लोक आजारी पडले, काही जण मृत्युमुखी पडले. प्रवासादरम्यान त्यांच्याकडे असलेल्या जहाजांची संख्या कमी झाली, पण शेवटी त्यांनी अटलांटिक महासागर गाठला आणि पश्चिमेकडे पोर्तुगालच्या दिशेने मार्ग धरला. 1499 लिस्बन. 2 वर्षांच्या जवळपास समुद्रावर राहिल्यानंतर वास्को द गामा अखेर पोर्तुगालमध्ये परतला. त्याने भारताचा समुद्री मार्ग सिद्ध केला होता, पण त्याच्या मूळ ताफ्यातील सर्व लोक परतले नव्हते. अनेकांचा समुद्रात मृत्यू झाला होता, काही जहाजं हरवली होती. तरीही पोर्तुगालमध्ये त्याचं स्वागत विजेत्याप्रमाणे झालं. राजानं त्याला सन्मान दिला, त्याला मोठी प्रतिष्ठा मिळाली, कारण त्यानं केवळ एक प्रवास पूर्ण केला नव्हता, त्यानं युरोप आणि भारत यांच्यातील समुद्री अंतर कमी केलं होतं. पण खरी कथा इथून सुरू होते. वास्को द गामा भारतात पोहोचला आणि परतला. इतिहासाच्या एका बाजूने पाहिलं तर ही एक विलक्षण समुद्री कामगिरी होती, पण इतिहासाची दुसरी बाजू अधिक गुंतागुंतीची आहे. कारण समुद्री मार्ग सापडल्यानंतर पोर्तुगीज भारतात पुन्हा पुन्हा येऊ लागले. आता त्यांचं उद्दिष्ट फक्त व्यापार नव्हतं, त्यांना समुद्री व्यापारावर नियंत्रण मिळवायचं होतं. मलबार किनाऱ्यावर अरब व्यापाऱ्यांचं मोठं जाळं होतं. पोर्तुगीजांना हे जाळं मोडायचं होतं. त्यांनी आपली नौदल शक्ती वापरली, तोफा वापरल्या, काही ठिकाणी संघर्ष झाले आणि हळूहळू हिंदी महासागरातील व्यापाराचं स्वरूप बदलू लागलं. दुसरी भारत यात्रा. वास्को द गामा पुन्हा भारतात आला. यावेळी त्याच्याकडे अधिक मोठं आणि अधिक शक्तिशाली आरमार होतं. पहिल्या प्रवासातील राजदूतापेक्षा हा वास्को द गामा वेगळा होता. आता त्याच्या मागे पोर्तुगालची लष्करी शक्ती होती. त्याचा उद्देश व्यापारात पोर्तुगालची सत्ता निर्माण करणं होता. मलबार किनाऱ्यावर तणाव वाढला, कालिकटशी संघर्ष झाले. पोर्तुगीजांनी समुद्रातील आपली शक्ती दाखवली आणि काही दशकात त्यांनी गोवा, कोचीन आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला. पुढे 1510 मध्ये गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला आणि भारतातील
पोर्तुगीज सत्तेचा एक मोठा अध्याय सुरू झाला. एका समुद्र मार्गाचे दूरगामी परिणाम. वास्को द गामानं भारताकडे जाणारा समुद्री मार्ग शोधला. पण त्या मार्गानं केवळ पोर्तुगीज जहाजं आली नाहीत. नंतर डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले. युरोपियन शक्तींमध्ये भारतातील व्यापार आणि राजकीय प्रभावासाठी स्पर्धा सुरू झाली. व्यापारासाठी आलेल्या या समुद्री शक्ती हळूहळू राजकीय शक्तींमध्ये बदलू लागल्या. भारताच्या किनाऱ्यावर बांधलेली व्यापारी केंद्र पुढे किल्ल्यांमध्ये बदलली. व्यापाराच्या करारांबरोबर राजकीय करार झाले आणि अखेरीस भारताच्या इतिहासात युरोपियन वर्चस्वाचा दीर्घ अध्याय सुरू झाला. म्हणूनच वास्को द गामाचा प्रवास केवळ एका नाविकाची साहसी कथा नाही, तो इतिहासातील एका मोठ्या वळणाचा क्षण आहे. पण भारताला त्याची गरज नव्हती. आणि इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. वास्को द गामानं भारताचा शोध लावला नव्हता. भारत त्याच्या येण्याच्या हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात होता. भारतात महान संस्कृती होत्या, राज्य होती, विद्या होती, गणित होतं, खगोलशास्त्र होतं, समृद्ध बाजारपेठा होत्या आणि सर्वात महत्त्वाचं, भारत स्वतः एक मोठी समुद्री व्यापारी शक्ती होती. मलबार किनाऱ्यावरून अरब समुद्राच्या पलीकडे आफ्रिका, अरबस्तान आणि आग्नेय आशियापर्यंत व्यापार होत होता. भारतीय नाविकांना मोसमी वाऱ्यांची माहिती होती. भारतीय व्यापारी शतकानुशतकं समुद्रावर होते. म्हणून 1498 मध्ये भारताच्या किनाऱ्यावर आलेलं जहाज एका अज्ञात जगाच्या शोधात आलेलं पहिलं जहाज नव्हतं. ते फक्त एका नवीन युरोपियन समुद्री शक्तीचं जहाज होतं. शेवटची भारत यात्रा. वास्को द गामा आयुष्याच्या उत्तरार्धात पुन्हा भारतात आला. यावेळी त्याची नियुक्ती भारतातील पोर्तुगीज प्रशासन सुधारण्यासाठी झाली होती. 1524 मध्ये तो भारतात पोहोचला. पण भारतात आल्यानंतर काही काळातच तो आजारी पडला. कोचीनमध्ये 25 डिसेंबर 1524 रोजी वास्को द गामाचा मृत्यू झाला. ज्या भूमीकडे जाण्यासाठी त्याने आयुष्याच्या अनेक वर्षांचा समुद्र प्रवास केला होता, त्याच भूमीत त्याचा शेवट झाला. त्याचं वय सुमारे 55 वर्षांचं होतं. त्याचं शरीर प्रथम कोचीनमध्ये दफन करण्यात आलं. नंतर त्याचे अवशेष पोर्तुगालमध्ये नेण्यात आले. आज शेकडो वर्षांनी आपण मागे वळून पाहतो आणि प्रश्न विचारतो, वास्को द गामाने नेमकं काय शोधलं? भारत? नाही. भारताचा शोध त्याने लावला नाही. भारतातील लोकांना त्यांच्या देशाची ओळख त्याच्यामुळे झाली नाही. मसाल्यांचा व्यापारही त्याने सुरू केला नाही आणि हिंदी महासागरही त्याच्या आधीपासूनच व्यापारी जहाजांनी भरलेला होता. त्याने सिद्ध केलं, युरोपातून आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून समुद्रमार्गे भारतात पोचता येतं. हीच त्याची ऐतिहासिक कामगिरी. त्याच्या प्रवासाने युरोपला भारताशी जोडणारा एक नवीन मार्ग दिला आणि त्या मार्गाने पुढे व्यापार आला, नौदल आलं, तोफा आल्या, किल्ले आले, राजकारण आलं आणि पुढे युरोपियन वसाहतवादाचं एक मोठं पर्व सुरू झालं. म्हणूनच 20 मे 1498 हा दिवस फक्त एका नाविकाच्या विजयाचा दिवस नाही, तो 2 जगांच्या थेट भेटीचा दिवस आहे. एका बाजूला अटलांटिकच्या पलीकडून आलेलं पोर्तुगीज जग
आणि दुसऱ्या बाजूला शतकानुशतक हिंद महासागरावर व्यापार करणारा भारत. त्या दिवशी कालिकटच्या किनाऱ्यावर 2 जगं एकमेकांसमोर उभी राहिली आणि समुद्र नेहमीप्रमाणे शांत होता. त्याला ना पोर्तुगीज माहीत होते, ना भारतीय, ना सीमा, ना साम्राज्य. तो फक्त वाहत होता, शतकानुशतक वाहत होता आणि पुढेही वाहत राहणार होता. असो, चला, मला खात्री आहे की वास्को द गामाची कथा ऐकताना तुम्हाला मजा आली असेल. निवांतपणे झोपा आणि उद्या एक नवचैतन्य घेऊन तरतरीत होऊन हसत मुखाने जगाला सामोरे जा. मी निशा तुम्हाला शुभरात्री चिंतून आता निघते. पुन्हा भेटूच निशा विस्पर्समध्ये अशाच एका रात्री.